प्रोटेस्ट करणारा गांधी राजकारण्यांना परवडणार नव्हता. गांधी हा बेसिकली सिव्हिल लिबर्टीचा माणूस होता. गांधींचा सेन्स ऑफ ह्युमन मार्वेलस आहे, मार्वेलस. त्याच्या अगोदरचं ह्याच्या पुस्तकातलं नाही. गांधींमध्ये कोणती ब्रिटिश ऑफिसर का कोणतरी आलं, गांधी तिकडे बैलगाडीत चालले होते आणि तो फोर्ड गाडीतनं आला. तो उतरला, तेच नेहमीच मिस्टर गांधी. गांधींनी बघितलं फोर्ड गाडी आहे. गांधी म्हणाले, यू आर इन युअर फोर्ड, आय एम इन माय ऑक्सफोर्ड. गांधीचं उत्तर अप्रतिम आहे. ते मला आठवड्यातून एकदा रजा हवी होती, घशाला आराम हवा होता, सतत भाषणं करायचं, दौरी करायची, मला कंटाळा यायचा गर्दीचा. हे जर मी लोकांना सांगितलं असतं त्यांना ते पटलं नसतं, म्हणून मी त्याला अध्यात्माचा अंगरखा चढवला. 8 दिवस तुमचा इकडचा मुक्काम विफल जाईल, म्हणजे उगाचच तुम्हाला जेव खाऊ घातलं असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. पण ते इतकं कडक बोलत आहेत. ते काय चाणाक्ष मनुष्य आहे. मी आंदोलन सुरू करणार, ब्रिटिशांनी जावं, मी ऐकणार नाही. मग म्हणतात, बट आय एम रेडी टू बी पर्सुएडेड. माझी जर कोणी समजूत काढणार असेल तर मी त्याला तयार आहे. हा त्याला इंडिकेशन आहे, कारण तो रुझवेल्टच्या जवळ आहे. नमस्कार. सगळ्यात प्रथम मी साधना साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिकाला आणि संपादकाला आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. हे इंग्रजीत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, वाक्प्रचार आहे, पब्लिश अँड बी डॅम्ड. तर हे काम 50-80 वर्ष ते लोक करत आहेत, छापत आहेत. आणि दुसरं असं की संपादक माझे मित्र विनोद शिरसाटजी यांनी बरोबर सांगितलं. त्यांच्या मनात ते पुस्तक तडतडत होतं, माझ्या मनात हे पुस्तक अनेक वर्ष होतं आणि ते मी परवा केलं. पण ते करत असताना मला सतत वाटत होतं की ते माझ्या शेजारी उभे आहेत आणि ते मजकूर वाचत आहेत. त्यामुळे हा एका अर्थी हा संयुक्त. सचिन देव बर्मन होते, ते काय करायचे, किशोर कुमार असो, रफी साहेब असो, गाणं शिकवायचे आणि ते शिकले खूप चांगलं, बहुत भालो असं करायचे. पौरण किंतु तुम्हाला जरा ते असे जरा एकदम भालो हो, ते असे तुझं असे. ते बर्मनच्याकडून ते शिकले असं मला वाटतं. त्यांची आणि बर्मन साहेबांची ओळख होतं की नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की एका चांगल्या संपादकाचं लक्षण आहे. मला माझं भाग्य थोर की मला श्रीग माझगावकर, गोविंद तळवलकर, अरुण टेकेकर, विनोद मेहता, दिलीप पाडगावकर, रुसी कलंजिया असे संपादक मिळाले. ते त्याच पठडीतले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ते जोपर्यंत आहेत पुण्यात तोपर्यंत साधना उत्तरोत्तर प्रगती करेल आणि तिचा कीर्ती सुगंध सगळीकडे पसरेल याची मला खात्री वाटते. एप्रिल महिन्यात माझ्या डाव्या पायाला दुखणं निघालं. माझं गेली वर्षभर जरा चाललं होतं. तर त्याला कोकणाच्या भाषेत चिखली असं म्हणतात. फंगस झाला 2 बोटांच्या मध्ये. तर डॉक्टर मोंडकर मला म्हणाले की तुम्हाला शेतकऱ्यांचा रोग कसा काय झाला म्हणाले. तर ते मला खूप आवडलं, कारण निळीच्या सत्याग्रहाच्या वेळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने गांधींना विचारलं की तुम्ही कोण आहात. तर ते म्हणाले मी विणकर आहे. तर मी शेतकरी झालो ते पायाला झाल्यामुळे. आणि शेतकरी म्हणतात तर करायचं काय. ते पुस्तक मला दिसायला लागलं समोर. 1985 साली फुटपाथवरून घेतलेलं फ्लोरा फाउंटेनच्या. म्हटलं आता हे काढूया बाहेर. तो म्हणायला लागला लुई फिशर, मला आता मराठी घोंगडी घाल माझ्या अंगावर. तर ते मी 1 मेला सुरू केलं, 27 मेला संपवलं आणि यानं मी ते दिलं. या प्रत्येक इथे भारत सासणे सर बसलेले आहेत. प्रत्येक लेखकाला एखादं पुस्तक आलं की त्याला बरं वाटतं की आपलं पुस्तक आलं, त्याचा एक आनंद असतो. माझी एकूण 22 पुस्तकं आहेत. तर प्रत्येक पुस्तकाने मला आनंद दिला. या पुस्तकाचा आनंद विशेष आहे. तो यासाठी की या पुस्तकाला गांधीच्या कमानीला रेलून हे पुस्तक उभं आहे. गांधींची एक वत्सल छाया या पुस्तकावर आहे. आणि दुसरं असं की हा माझा आवडता लेखक आहे लुई फिशर. आणि तिसरी गोष्ट, या पुस्तकामुळे साधना परिवार, साधना साप्ताहिक आणि विनोद शिरसाट यांच्या मी जवळ आलो, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मी या साधना परिवाराचे आभार मानतो. आता पुस्तक मासिक तुम्ही बघाल, विशेषांक पुस्तके घ्याल. मी 2 मला जे ठळक विशेष वाटले ते मी सांगतो. माझ्या भाषणाचं मी सांगतो काय, 25 मिनिटाचं पथ्य मी पाळेन.
मला डॉक्टर कुमुद मेहता NCPत आम्हाला शिकवायला होत्या, एका अर्थी शिकवायला. तर त्या आम्हाला म्हणायच्या की लिहून काढायचं, घड्याळ लावून तालीम करायची. तर मी मोजून 1 आठवडा 7 दिवस 8 दिवस तालीम केलेली आहे. तर तरीही कदाचित एखादा मिनिट 2 मिनिट वाढू शकतो, तर त्याबद्दल मी अध्यक्षांची परवानगी घेतो. या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व यासाठी की एका बाजूला दुसरं महायुद्ध पूर्णपणे वणवा पेटलेला होता, जगाचा भूगोल आणि इतिहास बदलणार हे नक्की झालं होतं, आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न पाण्यावर आला होता. गांधी, नेहरू, बॅरिस्टर जिना, संस्थानिक या सगळ्यांनी स्टॅफर्ड क्रिप्सची योजना नाकारली होती. आता पुढे गांधी काय करणार? आणि गांधींच्या मनात नव्या जन आंदोलनाची जुळवाजुळव सुरू होती. अशावेळी नेहरूंच्या शिफारशीवरून, मगाशी ते बोलले बरोबर आहे, हे इथे येतात 2 जूनला आणि 8 दिवस त्यांच्यावर राहतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचं स्वातंत्र्य आणि त्याच्याशी संबंधित चर्चिल, रूझवेल्ट वगैरे पात्र, असं सगळं ते नेपथ्य राजकारणातलं होतं, सगळं खळबळून निघालं होतं. हे त्यामुळे याला एक डॉक्युमेंटेशनच्या अंगानं खूप महत्त्वाचा टप्पा तो आहे. दुसरं असं आहे की दोघांची पहिली भेट होते आणि पहिल्या भेटीत त्यांना विचारतात, म्हणजे मागे थोडंसं मी जरा डायग्रेस होईन ना, थोडा मी बघेन, भारतीय पत्रकार आणि परदेशी पत्रकार याचा फरक सांगतो. हां, त्याच्यात तुम्ही मलाही धरा. भारतीय पत्रकारांच्यामध्ये तेवढं धैर्य नसतं. याचा अर्थ ते भ्रष्ट असतात आणि ते लेचेपेचे असतात असं नाही. सांस्कृतिक एक आपल्यावर एक प्रेशर असतं. मिसेस गांधी 15 दिवस अगोदर, त्यांना गोळ्या लागण्या अगोदर, लाईफ मॅगझिनच्या एक पत्रकार महिला त्यांना भेटायला गेल्या आणि जेवण झालं वगैरे. सोडायला आल्या मिसेस गांधी त्यांना, प्रोटोकॉल भंग करून त्या गाडीपर्यंत सोडायला आल्या आणि त्या लाईफच्या रिपोर्टर बाईने विचारलं की युअर एक्सलन्सी, कॅन आय आस्क यू लास्ट क्वेश्चन? ती म्हणजे तुझे खूप लास्ट क्वेश्चन झाले, आता कसले आणखीन लास्ट विचार म्हणाले. आता ती प्रश्न विचारते, मला नसतं धैर्य झालं. ती म्हणजे हाऊ डू यू थिंक युअर एक्सलन्सी शुड इंडिया रिमेंबर यू आफ्टर यू डाय? भालातनं पोटात एकदम. मिसेस गांधींचं उत्तर त्याच्यापेक्षा मस्त आहे. मिसेस गांधींचं काय बाकीचे दोष आपण मान्य करू, पण ऑन द स्पॉट प्रत्युत्पन्न. त्यामुळे वेल, इन अ कंट्री लाईक इंडिया नोबडी रिमेंबर्स एनीवन. यू हॅव टू डू युअर जॉब अँड डाय, गो होम नाव म्हणाली. तर तो जो पाश्चात्य अमेरिकन ह्यांच्यात तो असतो, पहिल्याच वेळी ते विचारतात तुमचा पुढचा कार्यक्रम काय आहे? ते म्हणतात जनआंदोलन. ते म्हणतात थांबा, हिटलरचा पराभव करायचं मनात आहे, मग तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघाला भारताची जमीन, भारताचा भूभाग, लष्करी तळ स्थापन करायला, भारताचं रेल्वेचं जाळं, भारताची बंदरं याचा उपयोग करू द्याल का? तर हो म्हणा, कारण आमची इच्छा आहे की हिटलरचा पराभव व्हावा. ही इज रिप्रेझेंटिंग दी वेस्ट व्ह्यू. हे तो कधीच विसरला नाही की मी पाश्चात्य व्ह्यू घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे आणि आपण पौर्वात्य व्ह्यू घेऊन आहोत, हे गांधी कधी विसरले नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा 2 जीवनदृष्टींचा एकमेकांच्या समोर ती भेट आहे, आमने सामने, गुफ्तगू आहे. कोणी आपला मुद्दा सोडत नाही आहे. ते जेव्हा म्हणतात की या देशात रेल्वे असूच नाही, असं जर झालं तर मला अतिशय आनंद होईल, असं गांधी असं म्हणतात ते. तर ते म्हणतात की तुमचं चूक आहे मिस्टर गांधी. माणसं एकत्र भेटणार नाहीत का? प्रवास नाही का करणार? मालवाहतूक होणार नाही का? धान्य इकडे तिकडे जाणार नाही का? ट्रान्सपोर्ट आवश्यक आहे. ते म्हणतात ठीक आहे, वाद नाही घातले, तेही त्यांच्याशी वाद घालत नाहीत, हेही वाद घालत नाहीत. आपापला सन्मान, आपला आब राखून गांधी त्यांच्याशी बोलत आहेत. पण एक आहे की नॉर्मली मी मिसेस गांधींपासून अनेकांच्या मुलाखती घेण्याचं, काय म्हणाल तुम्ही, भाग्य म्हणा काही म्हणा, आलं मोरारजीभाई वगैरे. पण माझ्या कसं लक्षात आलं की मुलाखत हा खेळ असा असतो, साप छुपते भी नाही और सामने आते भी नाही. विशेषतः भारतासारख्या देशात ते असं पडताळून बघायचं असतं की थोडं अच्छा इधर से देखो जाकर, अच्छा नाही यहाँ से देखो, हे असतं सगळ्याच मुलाखतीत असतं. इथे असं नाही आहे. दे कम क्लीन. ते त्यांना विचारतात तुम्ही सोमवारी मौन का ठेवता? आता ही मगाशी म्हणत तसं 1 तास इंटरव्ह्यू हा औपचारिक आहे, पण ते फिरायला जातात, जेवतात,
तेव्हा ते त्यांना विचारतात असे प्रश्न. गांधीचं उत्तर अप्रतिम आहे. ते म्हणाले, मला आठवड्यातून एकदा रजा हवी होती, घशाला आराम हवा होता, सतत भाषणं करायचं, दौरे करायचे, मला कंटाळा यायचा गर्दीचा. हे जर मी लोकांना सांगितलं असतं त्यांना ते पटलं नसतं, म्हणून मी त्याला अध्यात्माचा अंगरखा चढवला. हे विलक्षण प्रांजळ आहे. एकदा ते म्हणतात की काँग्रेस पक्षाला उद्योगपतींचे पैसे मिळतात, त्यामुळे एक अदृश्य तुमच्यावर दबाव येतो का उद्योगपतींचा. ते म्हणतात त्यामुळे मूळ कंद आम्ही आमचा विसरत नाही काँग्रेसचा, पण हे खरं आहे की आम्हाला त्यांच्याकडून धन घ्यावं लागतं आणि खरं आहे की त्यांचा दबाव आमच्यावर येतो. तिसरा प्रश्न आहे, ते त्याला प्रश्न आहे, ते सांगतात की हे बघा मिस्टर फिशर, आम्ही चुकत असू, आमची भूमिका, मी चुकत असेन माझी भूमिका, ते तुम्ही मला ओरडून सांगा तसं, आणि मग घराच्या छपरावर उभं राहून जगाला ओरडून सांगा की भारत चुकतोय, गांधी चुकतोय. अरे वा, फार सुंदर. सच ट्रान्सपॅरंट ऑनेस्टी अबाउट एव्हरीथिंग. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ते त्यांना असंही म्हणतात गांधी की तुम्ही पाश्चात्य संस्कृतीतून आलेले आहात, अमेरिकेतून आलेले आहात, तिकडे म्हणाले भोगविलास आहे, धनसंपत्ती आहे, दिमागदार जीवनशैली आहे, ते सगळं घेऊन जर तुम्ही इथे आला असाल आणि त्या चष्मा लावला असेल तर तुम्हाला भारत कळणार नाही. पुढचं वाक्य बनिया माणसाचं आहे, 8 दिवस तुमचा इकडचा मुक्काम विफल जाईल, म्हणजे उगाचच तुम्हाला जेव खाऊ घातलं असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. पण ते इतकं कडक बोलत आहेत, ते इतकं कडक बोलत आहेत. हा म्हणतो पुढे आगेमागे कधीतरी की मी अनेक नेत्यांना भेटलो, युरोपमध्ये फिरले, खूप फिरले दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. हिटलरला त्यांनी जाणून बुजून भेटले नाही, त्यांनी हिटलरला मला भेटायचं नाही म्हणून सांगितलं आपल्या संपादकांना. ते असं म्हणतात की चर्चिल, रूझवेल्ट, स्टॅलिनला भेटले, लेनिनला भेटले, पण हा एकमात्र असा नेता आहे की जो माझ्याशी बोलत होता, बाकीचे नेते मला उद्देशून बोलत होते. दे वर ॲड्रेसिंग मी, गांधी वॉज टॉकिंग टू मी. पुढे ते असंही म्हणतात की बॅरिस्टर जिनाचं तर म्हणाले मूर्खतेचा कंटाळाच यायचा, कारण ती परत ती जुनी रेकॉर्ड ते परत लावायचे आणि त्या पिनचा खरखर खरखर आवाज ऐकू यायचा. फार चित्रमय पद्धतीनं लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट अशी की गांधी या ह्याच्यात असे दिसतात, गांधी, माझं स्वतःचं असेसमेंट गांधींचं सांगतो, गांधी हा पूर्णपणे पाश्चिमात्य संस्कृतीत आत्मसात केलेला माणूस होता. त्याच्यानंतर नेहरूजी, त्याच्यानंतर राष्ट्रीय रंगमंचावर मेन कॅरेक्टर्समध्ये कोणीच नाही, असं कोणीच नाही. ते गाडीतनं ते उतरतात, फिशर, गांधी इथे उभे आहेत, त्याचे पुढे येतात, मिस्टर लुई फिशर. ही पाश्चात्य पद्धती भेटण्याची. म्हणजे जसं हाऊ डू यू डू, त्याला उत्तर हाऊ डू यू डू आहे. आपण म्हणतो आय एम फाईन, ते चुकीचं आहे. हाऊ डू यू डू विचारलं की आपण म्हणायचं हाऊ डू यू डू, तर ते म्हणतात लुई फिशर, तर ते म्हणतात मिस्टर गांधी. तेव्हापासून त्यांचं सगळं वागणं हे पाश्चात्य जीवनव्यवहाराचे सगळे त्याने कायदे, नियम, प्रथा, परंपरा पूर्णपणे तंतोतंत पाळलेले आहेत. आणि तरीही ते जेव्हा बोलतात तेव्हा ते पाश्चात्य संस्कृतीच्या भोगविलासावर अत्यंत प्रखर टीका केलेली आणि ती योग्य आहे. शेवटी एक प्रेमाचा, स्नेहाचा धागा खूप दिसतो. ते त्यांना विचारतात, तुम्ही तर नीट जेवताय ना, आंबा खातात सगळे. ते त्यांना काय आंबा खाता येत नाही, पहिल्यांदाच आंबा खातायत, तर त्याचं सोलतात, मग तो रस पडतो सगळा. मग दादाबाई नौरोजींच्या ती नात तिकडे असते, ती म्हणते तुमचे कपडे धुवावे लागतील, तुम्ही सगळा आंबा, तर म्हणतात मी कधी आंबा खाल्ला नाही आहे. तर गांधी त्यांना सांगतात असा पिळायचा गोल गोल, आणि मग असं, तुम्हाला असा जर आंबा खाता आला तर आम्ही तुम्हाला पदक देऊ. गांधींचा सेन्स ऑफ ह्युमर मार्वेलस आहे, मार्वेलस. त्याच्या अगोदरचं ह्याच्या पुस्तकातलं नाही. गांधींमध्ये कोणती ब्रिटिश ऑफिसर का कोणतरी आलं, गांधी तिकडे बैलगाडीत चालले होते आणि तो फोर्ड गाडीतनं आला, तो उतरला, तेच नेहमीच मिस्टर गांधी. गांधींनी बघितलं फोर्ड गाडी आहे. गांधी म्हणाले यू आर इन युअर फोर्ड, आय एम इन माय ऑक्सफोर्ड. सटल विनोद आहे, सटल विनोद आहे. आणि हे नाही आहे समोरच्याला खाली दाखवायचं आहे, आजोबा केळीच्या सालीवरनं पडले हे हे हे, जो आता सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. त्यामुळे मग आता आपण खळखळून हसत नाही, आपण फिदी हसतो. तो फरक आहे हसण्यामधला आज. तर ते अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांना शेवटी ते विचारतात. हां नाही, त्याच्या अगोदरच एक सांगतो. ते त्याला म्हणतात बघा नेहरू, गांधी
काय चाणाक्ष मनुष्य आहे. मी आंदोलन सुरू करणार, ब्रिटिशांनी जावं, मी ऐकणार नाही. मग म्हणतात, बट आय एम रेडी टू बी पर्सुएडेड. माझी जर कोणी समजूत काढणार असेल तर मी त्याला तयार आहे. हा त्याला इंडिकेशन आहे, कारण तो रुझवेल्टच्या जवळ आहे, राष्ट्रपतीच्या. यू कॅन आस्क रुझवेल्ट. म्हणतायत ते. ती बैठक झाल्यावर महादेवभाई देसाई त्यांना मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या भाषेत खोमच्यात घेतात असं बाजूला, आणि त्यांना सांगतात, वाय डू टू टॉक टू द व्हाईस रॉय, यू टेल हिम महात्माजी इज रेडी टू टॉक टू यू. बघा, इथे मी आंदोलन सुरू करेन, तिकडे तो पर्याय हाताशी ठेवला आहे. हे उत्तम सरसेनापतीचं लक्षण आहे. उत्तम. निघताना ते खलिता देतात आणि ह्यांना सांगतात की ते हे पत्र तुम्ही रुझवेल्टना द्या. रुझवेल्ट आणि ह्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत, लुई फिशरचे. तर ते म्हणतात ठीक आहे. तर अमेरिकेला जातात. तिथून मागून पत्र येतं गांधींचं. ते म्हणतात, तुम्हाला मी जो खलिता दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला खलिता पाठवायचाच नसेल तर तेही तुम्हाला मुभा आहे. हा पराकुटीचा ट्रस्ट आहे, आणि तो ट्रस्ट त्यांच्या त्या एकमेकांच्यावरचं त्यांचं जे वागणं आहे त्याच्यातून तो दिसतो. शेवटच्या दिवशी ते जेव्हा निघतात तर गांधी त्यांना अत्यंत स्नेहार्द्र आवाजात विचारतात, तुम्ही जेवढ्या तिथे नीट, तुम्हाला भोजन आवडलं? तर ते म्हणतात की यू आर ग्रेट ॲज पब्लिक फिगर बट यू आर नॉट अ गुड कुक म्हणतात. हे त्यांना म्हणतात, तुम्ही सारखी मला कोबीची आणि दुधीचीच भाजी देतो आणि त्याच्यात तुम्ही म्हणाले मीठ पण नसायचं असं. ते म्हणतात, तुम्हाला झोप आली का इथं नीट छान? तर ते म्हणजे झोप. पुढचं बघा काय सुंदर आहे हो. झोप. गेल्या 45 वर्षात इतकी शांत निवांत झोप मला कधीच लागली नव्हती. हे जेव्हा फिशर म्हणतात तेव्हा ते पाश्चिमात्य संस्कृतीच्या विलासी, ऐहिक, भौतिकदृष्ट्या समृद्ध परंतु आतून किडलेल्या संस्कृतीवर ते कॉमेंट करतायत असं मी मानतो. सगळं जग रवरवात असताना मध्य भारतातल्या एका तुळशीच्या पाना एवढ्या छोट्याशा मध्य भारतातल्या एका गावात हे येतात फिशर. मला असं वाटतं की सापडलो एकमेका असं दोघांनाही वाटलं असेल. आणि ते तलावाकाठी 2 माणसं मित्र बसलेत, पाण्यात पाय सोडलेत, आणि ते भावी न्याय्य आणि समताधिष्ठित जगाची रेखाटनं करतायत असं एक हृदयचित्र मला या पुस्तकात दिसतं. मी पुस्तकाविषयी बोललो आहे. मला माहीत नाही मी किती बोललो आहे, आणि मला माहीत नाही मला अजून किती वेळ आहे. मला फक्त एक 5-6 सूत्र मिळेल, नुसतं एक ओळीची मी सूत्र मिळेल या पुस्तकाच्या संदर्भात एक वायडर पर्स्पेक्टिव्ह म्हणून मी लिहिलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी आपली रजा घेतो. गांधी या काळाला अनुकूल आहे का, उपयुक्त आहे का, असं मला अनेकदा लोक विचारतात. तर ते मला नाही आवडत. असं म्हणजे या काळाला हा माल आहे का तुमच्याकडे, या लेवलला वाटतं ते मला, आणि ते मला आवडत नाही. पण ठीक आहे. 40 वर्ष गांधींचा अभ्यास केला दादांनी. माझ्या वडिलांनी मला भारतीय विद्याभवनमधून गांधींचं एक पुस्तक आणून दिलं होतं. तेव्हा मला वाटते कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून गांधी विचार करतो. गांधींचे दोष मला माहिती आहेत. गांधींनी खिलाफत करायला नको होतं, अजिबात करायला नको होतं. त्याच्यामुळे साधू संत नाही, धर्ममार्तंड आणि धर्माचार्य त्या धर्माचे पुढे आले. गेली 15 वर्ष या धर्माचे पुढे आले. हे करायला नको होतं त्यांनी. पण इतकं सगळं सांगूनसुद्धा शेवटी गांधी माझे पणजोबा आहेत असं मला वाटतं, आणि मग त्यांच्याविषयी अतिशय स्नेह आणि आदर आहे. गायक इथे गायनाशी संबंधित लोक असतीलच, वेगवेगळे राग शिकतो, पण तो जेव्हा रियाजाला बसतो तर तो यमन घेतो. तर मी आयुष्याच्या रियाजाला बसतो तेव्हा मी गांधी घेतो. गांधी हा माझा यमन आहे. आता प्रश्न असा आहे, समाज म्हणून, राष्ट्र, देश म्हणून आपण गांधींकडे कसे वागलो आणि राजकारणी कसे वागले. आपल्या देशाचा गेली 70 वर्षाचा प्रॉब्लेम असा आहे, वी आर ऑब्सेस्ड विथ पॉलिटिक्स. खूप जास्त, महाराष्ट्राचं खूप जास्त असं वेड्यासारखं पॉलिटिक्स सगळीकडे. त्यामुळे पाश्चात्य देशात न्यूटन झाला आणि आईन्स्टाईन झाला, आपल्याकडे नाही झाला. आपल्याकडे सतत सगळ्या गोष्टीला एक राजकीय पर्स्पेक्टिव्ह, सामाजिक राजकीय, हे खूप मोठं माझ्या मते बोगस नरेटिव्ह कोणी काढलं माहीत नाही. पॉलिटिकल अँड सोशल कॉन्टेक्स्ट नो, देअर इज अ कल्चरल कॉन्टेक्स्ट, वाइडर कल्चरल कॉन्टेक्स्ट बेस्ड ऑन आयडियल्स which Gandhi
इनहेरिटेड फ्रॉम उपनिषद, चार्वाक, कणाद, लोकायतन, शीख, बौद्ध अँड जैन परंपरा आणि संत परंपरा ह्याच्यातून ते घेतलं होतं. त्या आयडियलकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. ते आयडियल मारून मारून त्याची खांडोळी करून टाकलेली आहे आणि सतत पॉलिटिकल. म्हणून आय बिगिन विथ पॉलिटिशियन्स. नुसतं वाचून दाखवतो. प्रोटेस्ट करणारा गांधी राजकारण्यांना परवडणार नव्हता. गांधी हा बेसिकली सिव्हिल लिबर्टीचा माणूस होता. सिव्हिल लिबर्टी रोजच्या जगण्यात येते. ते अमूर्त आयडियल नाही आहे. ते रोजच्या जगण्यात येतं. मी या रस्त्यावर उभा राहणार, तू मला सांगणारा कोण? मी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत नाही आहे ना, मी शिव्यागाळ करत नाही आहे ना, तू मला सांगणारा कोण? हे सिव्हिल लिबर्टीचं आहे. असा मनुष्य राजकारण्यांना परवडला नसता. त्यांनी गांधीला संगमरवरात चिनला आणि त्याची राजघाटीय गांधी म्हणून एक तस्वीर आपल्यासमोर पेश केली. पुढारी म्हणाले, गांधी खूप मोठा, परवडेल का तुम्हाला, पचेल का? आपण हताश आणि हतबल, एवढा मोठं काय आपण करणार? हां, तुम्ही लहान आहात, आम्ही तुमचे तारणहार आहोत, वी आर युअर गार्डियन एंजल्स. असं म्हणून त्यांनी आपल्या सबसिड्या, अनुदानं, कर्जमाफी आणि नंतरच्या काळात अत्यंत थिल्लरपणे पैठण्या वाटल्या. ते सगळं आपण घेत गेलो. आपण फुकटखोर झालो, आपण सवलतबाज झालो, आपण प्रजा झालो, नागरिक नाही राहिलो. आणि त्यामुळे लोकशाहीचं सगळं पात्र हे मलिन झालं. आपण सरकारला मायबाप, बालगंधर्व मायबाप प्रेक्षकांना म्हणायचं, ते बरोबर होतं. सरकार मायबाप वगैरे काय नसतं. सरकारी तिथले नावं ठेवतात लोकसेवा वगैरे, पण ते अत्यंत सगळ्या पक्षाचे, मी कोणत्या विशिष्ट पक्षाकडे मी उगाच असं रेड हेरिंगसारखं बोलत नाही आहे. सगळ्या पक्षांचं एकदा सत्तेत बसले की ते निर्घृण, क्रूर आणि नीच होतात. त्यामुळे गांधींचा आणि जनतेचा कनेक्ट राहिला नाही आणि त्याची आपल्याला पर्वा पण नव्हती. आपण असं मानलं, त्यावेळेचे सुरुवातीचे नेते खरंच थोर होते. 70पर्यंत, 70, आय एम 72, आय रिमेंबर द 70s, आय डू रिमेंबर, आय वॉज इन कॉलेज. तर ते बरे होते. पण आपण सगळ्यांनाच वडीलधारे मान, कारण पितृसत्ताक पद्धतीचा इतका काहीतरी भयानक आपल्यावर असर आहे की हे वडीलधारे, ते वडीलधारे असं करून आपण त्यांना, आणि मग आपल्याला असं वाटलं हे वडीलधारे सगळे आहेत ना, मग आता आपण गुलाबाच्या ताटव्यात फिरतो आहोत. त्या गुलाबाच्या ताटव्यात काळे सर्प फुटकारत होते, ते आपल्या लक्षात नाही आलं. आणि ते सगळे काळे सर्प राजकारण्यांनी आणले होते, ते कोणत्याही पक्षाचे असो. यातून आपल्याला काय मिळालं? साड्या, कॅश ट्रान्सफर घेतल्यामुळे आपली सेल्फ डिग्निटी गेली, आत्मप्रतिष्ठा आपण हरवून बसलो. आणि दुसरं, हातातनं गांधी निसटला. कोणाचा शेर माहीत नाही, मला टॅली सरदार जाफरीचा आहे. तो बघा तिकडे चालला आहे, प्रेयसी त्याला सोडून गेलेली आहे. आणि तो बघा विरहाची रात्र अंगावर काढून आता घरी चालला आहे. दोनों जहां तेरी मोहब्बत में हार के वो जा रहा है देखो शब गम गुजार के. अशी हेही गेलं, तेही गेलं. आपण प्रत्येक समूहाची एक आतून आलेली अशी, प्रत्येक समूहाची जगभरातल्या आतून येणारी एक अशी उत्कट अशी सृजनशक्ती असते. आपले प्रश्न सोडवण्याची एक शहाणपण असतं, मातीतून आलेलं. हर्ष, अशोक यांच्या काळात आपले कारिगर टॉपला होते. त्यांचं सगळं माल तिकडे जायचं परदेशी, आणि आपल्या भरपूर त्यांच्या गिल्ड्स होत्या आर्टिझन्सच्या, कारागिरांच्या. ते सगळं आपलं उद्यमशक्ती ह्या लोकांनी आम्ही करतो ग्लोबलायझेशन आणलं. आणि आत्ताच्या माझी मुलं बाळं जी आहेत ती सकाळी 9 ते रात्री 1पर्यंत 2 बिघा जमीनमधल्या महातोसारखी फिरत आहेत, नोकऱ्या करत आहेत. मला एक प्रश्न पडतो की केसरी काढल्या टिळकांनी तर सरकारकडे काय अनुदान मागितलं का, भूखंड मागितला का? मुंबईतल्या बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांनी सरकारकडे भूखंड मागितलेले आहेत. कोणत्या तोंडात तुम्ही सरकारवर टीका करणार आहात? दुसरी गोष्ट, प्रभात काढलं शांताराम बापूंनी, पुण्यातच काढलं, तर ब्रिटिश सरकारकडे सांगितलं का आम्हाला जर तुम्ही काही स्वतःच्या बळावर माणसं करत असतात. पण तो सगळा जो सोशल सायकोग्राफी आहे ती पूर्णपणे ह्याच्यात काढून त्या सगळ्याला शोषित, वंचित,
दलित असं एक अत्यंत फालतू बोगस नरेटिव्ह तयार केलं. याचा अर्थ काय होता, तुमचे प्रश्न सोडवणार नाही आहे, तुम्ही आक्रोश करत राहा. तुमच्या आक्रोशाचं आम्ही राजकारण करतो आणि त्याच्यात आम्ही मतं घेतो. विचारवून त्याला फशी पडली. शोषित वंचित दलित तिथेच आहे. बाळासाहेब खेर काय म्हणाले, शेतकऱ्यांचं आलं तेव्हा प्रतिनिधी मंडळ, पुंडलिका भेटी परब्रह्म आले, हे सगळं काव्यमय, याला काय अर्थ नाही. प्रश्न सुटला शेतकऱ्यांचा नाही सुटला. तर याचा अर्थ असा आहे की आक्रोश करत राहा. आक्रोश जो करतो त्याचा प्रॉब्लेम असतो, जो जातो प्रॉब्लेम सोडवायला तो त्याच्यावर असतो, तो मंत्री असतो. मंत्रीच आक्रोशात सामील. आणि आज अशी अवस्था आहे, माझ्यासमोर शिवाजीनगर नावाची झोपडपट्टी आहे, त्यातले सगळे लोक अत्यंत हॅपी आहेत. 4-4 मुलं व्यवस्थित नोकऱ्या करतात, मनसेचेकडे जातात, शिवसेनेत जातात, खंडेराय, दे आर हॅपी. नाही, ते आक्रोश, काय आक्रोश कोणी करत नाही आहे. त्या आक्रोशाचं तुम्ही मतांसाठी राजकारण केलं. आता आपली मुलं आपल्याला प्रश्न विचारता आहेत. तो हा विचारत आहे, तुम्ही परीक्षा नीट घेत का नाही. तो प्रश्न SOPचा आहे. पाश्चात्य डेमोक्रेसीजमध्ये कुणीही त्याग, सेवा, करुणा ही बडबड करत नाही. ही बडबड बंद करा. ही बडबड आहे. जर त्याच्यात प्राणमूल्य नसेल तर आजची मला मुलं सांगतात, आय एम बिंग व्हेरी फ्रँक विथ यू, प्लीज डोंट स्टोन मी टू डेथ. माझ्याकडे शिकणारी मुलं म्हणतात, साहेब त्या आंबेडकर आणि सावरकर आणि त्यांचा कंटाळा हो शिवाजीचा. शिवाजी आंबेडकरचा कंटाळा यायला नको. पण ज्या पद्धतीने मांडण्याची पद्धत इतकी भयानक होती की दे वर नॉट इंटरेस्टेड इन आंबेडकर अँड फुले. They were interested in naked pursuit of power, the proof for which is available in newspapers every day. फॉरेनमध्ये काय करतात, ही बडबड करत नाहीत, समता बिमता काही करत नाहीत, ते SOP करतात. तिकडच्या राष्ट्रपतीला फक्त 2दा टर्म मिळते, तिसऱ्यांदा मिळत नाही. आपल्याकडे 5 वेळा पंतप्रधान, 4 वेळा मुख्यमंत्री. आम्ही कौतुक करतो, तर कशाला कौतुक करताय. वाय इज सो इनोव्हेटेबल. झालं सांगा त्याला. हे आत्ता मुलं विचारते. आपण SOP नाही ठेवला. मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही गटाराचं झाकण लावत नाही, मनुष्य मरतो. साधं गटाराचं झाकण तुम्हाला SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याग, निष्ठा, सेवा, माणुसकी, नका बोलू त्याचं. गटाराचं झाकण लावा. मुलं आज हे मागत आहेत. शेवटचा मुद्दा, गांधींनी अनेकदा प्रल्हादचा उल्लेख पहिला सत्याग्रही असा केला आहे. माझे वडील प्रल्हादचाही उल्लेख करायचे आणि नचिकेताचाही करायचे, कारण त्याने यमराजाला प्रश्न विचारले. जंतर मंतरला जी मुलं भेटली होती ती हातात जीन्स होती, ती मीम्स आणि इंग्रजी बोलत होती आणि त्यांच्या हातात स्मार्ट मोबाईल होता. ती आजच्या काळातली नचिकेता आणि प्रल्हाद आहेत. त्यांना यश लाभो अशी विनंती करतो. गांधींच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. पारशी, मुंबईचे पारशी भेटले आणि जायला लागले की म्हणतात, खाय पिणे मजामा. तसं मी तुम्हाला विचारतो, खाय पिणे मजामा. आणि दुसरं म्हणतात, चूक भूल माफ करो. एखादा शब्द इकडे तिकडे झाला. बघा.